नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे सुनबाई रिटायर्ड सासऱ्याकडून घरातील धुनी भांडी करून घ्यायची. पण एक दिवस अचानक मिलिटरीतला नवरा घरी आला आणि मग त्याने प्रकाशराव एक रिटायर्ड शिक्षक ज्यांनी आयुष्यभर इमानदारीने नोकरी केली, मुलांना शिकवलं, संपूर्ण शाळेचा कारभार त्यांच्या हातात होता, पण कधीही त्यांनी 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही केला. शाळेच्या मधल्या सुट्टीत एखाद्या मुलाकडे डब्बा नसला किंवा मध्यान्ह भोजन योजनेमध्ये गहू तांदूळ कमी पडले तर ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायचे. शाळेतील मुलांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या होत्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण प्रकाशरावांच्या आयुष्यात फक्त एकच दुःख होतं. त्यांची पत्नी मनीषा अर्ध्यातच संसार सोडून गेली होती. त्यांचा मुलगा अवघ्या 10 वर्षाचा असतानाच कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला होता. पण प्रकाशरावांनी सावत्र आईच्या भीतीने कधी दुसरं लग्न नाही केलं. आपली शाळा आणि लहान मुलांचा सांभाळ त्यांनी अगदी उत्तम प्रकारे केला. त्यांचा मुलगा ओमकार हा खूप हुशार होता. त्याने देशसेवा करण्यासाठी आर्मी जॉईन केली आणि तो सध्या आर्मीत एका मोठ्या पदावर नोकरी करत होता. प्रकाशराव शाळेतून रिटायर झाले आणि त्यानंतर ते मुलगा आणि सुनबाईबरोबर शहरात येऊन राहिले. ओमकारची पोस्टिंग काश्मीरला असल्या कारणाने ओमकार आपल्या पत्नीला आणि बाबांना शहरातच ठेवून गेला होता आणि वर्षातून 2दा तो घरी यायचा. ओमकारच्या लग्नानंतर सुनबाई गौरी सासऱ्यांशी खूप प्रेमाने वागली, त्यांच्यावर वडिलांसारखी माया केली. परंतु ओमकार ड्युटीला जॉईन झाल्यानंतर मात्र तिने स्वतःचे खरे रंग दाखवले. बाबा, मी मोठ्या घरची आहे, मला कामाची सवय नाही, मला हे जमणार नाही. एकतर मोलकरीण ठेवा, नाहीतर तुम्ही स्वतः कामं करत जा, असं बोलून तिने चक्क प्रकाशरावांना घरातील कामांना जुंपलं होतं. कधी ती त्यांना भांडे घासायला लावायची, तर कधी वॉशिंग मशीनमध्ये धुणं टाकायला सांगायची, तर कधी लादी पुसायलाही लावायची आणि कधीकधी स्वयंपाकही बनवायला लावायची. प्रकाशरावांनी एखादी मोलकरीण ठेवली तर ती तिच्याशी भांडण काढून तिलाही हाकलून द्यायची. प्रकाशराव सगळं मुकाट्याने सहन करत होते, कारण आपल्या मुलाचा नवा संसार आहे, त्यात आपला मुलगा बाहेर राहतो. त्यामुळे सुनबाईने घर सोडून जायला नको, तिला कशाचा त्रास व्हायला नको. जसा आपला संसार अर्ध्यातच मोडला तसं आपल्या मुलाबरोबर व्हायला नको, या भीतीने ते सगळं सहन करायचे. परंतु गौरी ही दिवसेंदिवस प्रकाशरावांना जास्तच त्रास देऊ लागली होती. ती दिवसभर फोनवर आपल्या आईशी गप्पा मारायची आणि सगळी कामं मात्र प्रकाशरावांकडूनच करून घ्यायची. जेव्हा कधी ओमकारचा फोन यायचा आणि तो प्रकाशरावांची चौकशी करायचा, तेव्हा गौरी, मी त्यांची खूप काळजी घेते, मी त्यांचं सगळं करते, असं सांगायची. प्रकाशराव हे ओमकारला काहीही सत्य सांगत नव्हते. त्यांना आपल्या मुलाचा संसार टिकवायचा होता, कारण त्यांना माहीत होतं जर गौरीचं खरं रूप ओमकार समोर आलं तर ओमकार तिला सोडणार नाही, तिला चांगली शिक्षा करेल. त्यामुळे प्रकाशराव सगळं गप्प राहून सहन करायचे. एक दिवस नेहमीप्रमाणे गौरी सोफ्यावर पाय पसरून फोनवर आईशी गप्पा मारत होती. तिच्या एका हातात द्राक्षाचा घड होता. ती मजा करत होती, मस्ती करत होती. तेव्हा प्रकाशराव घराबाहेर जाऊ लागतात, तर गौरी त्यांना म्हणते, बाबा, फरशी नाही पुसली का आज? प्रकाशराव म्हणतात, सुनबाई, मला नाही जमायचं, आज थोडी पाठ दुखते, उद्या पुसेल, नाहीतर तू पुसून घे. हे ऐकून गौरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, हे काय बोलताय बाबा, फरशी मी पुसायची का? माझ्या माहेरी असताना मी कधी कोणत्या कामाला हात नाही लावला, माझ्या आईने मला कोणतं कामही करू दिलं नाही, आणि आता हे सगळं मी करायचं का? आणि तुम्ही काय करणार दिवसभर? मित्रांमध्ये जाऊन उंडारणार का? तुम्ही काय तरुण आहात का? आता बाहेर जाऊन मज्जा करायला? घरातील 2 काम केली तर काही फरक पडेल का?
प्रकाशरावांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात, सुनबाई असं का बोलतेस? मला आता ही कामं होत नाही. मी किती वेळेस मोलकरीण ठेवली, परंतु दर 2 दिवसांनी तू तिच्याशी भांडतेस आणि तिला हाकलवून देतेस. मग ही सगळी कामं माझ्यावरच पडतात. गौरी ओरडून म्हणते, तुम्हाला काय म्हणायचंय? मी काय भांडकुदळ आहे का? मी जाणून बुजून असं करते का? तुम्ही मला सासूरवास करताय. प्रकाशरावांना खूप वाईट वाटतं. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, ठीक आहे सुनबाई, मी फरशी पुसतो. असं म्हणून ते फरशी पुसू लागतात. परंतु तेवढ्यात कुणीतरी त्यांचा हात पकडतं. प्रकाशराव भरलेल्या डोळ्यांनी वर पाहतात, तर तो तिसरा कुणी नसून त्यांचा मुलगा ओमकार असतो. ओमकारला पाहून प्रकाशरावांना खूप आनंद होतो. तर मस्तपैकी पाय पसरून बसलेल्या गौरीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला जबर धक्का बसतो आणि ती लगेचच नाटक करू लागते. आहो बाबा, हे काय करताय? मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं की काम करत जाऊ नका. तुम्ही आमच्या घरचे मोठे आहात. तुम्ही आराम करायचा, मी काम करणार, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. असं म्हणून गौरी धावत धावत येते आणि ओमकारला मिठी मारते. ती म्हणते, किती मेस केलं मी तुला आणि असा अचानक कसा आलास? सरप्राईजच दिलं वाटतं. खूप छान सरप्राईज दिलं. चल आपण दोघे मस्तपैकी खोलीत जाऊन गप्पा मारूयात. असं म्हणून ती ओमकारचा हात पकडते आणि त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करते. पण ओमकार हा जागचा हलत नाही. गौरी विचारते, काय झालं ओमकार? चल ना खोलीमध्ये. इतक्या महिन्यानंतर तू आलाय तर मस्त गप्पा मारूयात. पण ओमकार तिचा हात सोडतो आणि म्हणतो, आज मला तुझ्याशी नाही, माझ्या बाबांशी गप्पा मारायच्या आहेत आणि तू इथेच थांब. आमच्या गप्पा तू पण ऐकल्यात पाहिजे. गौरी खूप घाबरते आणि तिला वाटतं की आता आपलं काही खरं नाही. ओमकार बाबांना विचारतो, बाबा तुम्ही हे का करत होतात? प्रकाशराव म्हणतात, काही नाही बेटा, सुनबाईला मदत करत होतो. दिवसभर ती काम करून थकते ना, मग एखादं काम मी केलं तर काय फरक पडतो, म्हणून करत होतो. ओमकार म्हणतो, मग तुम्हालाही आराम मिळायला पाहिजे ना, एखादी मोलकरीण ठेवा. तुम्ही हे काम का करताय? प्रकाशराव उत्तर देतात, मी मोलकरीण ठेवली होती, पण तिला महत्त्वाचं काम आहे म्हणून ती गावी गेली आहे. ओमकार बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही आदर्श शिक्षक आहात. आयुष्यभर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना शिकवलंय नेहमी खरं बोलावं आणि आज तुम्हीच खोटं बोलताय. हे कसं चालणार? प्रकाशराव निशब्द होतात. त्यांना काही बोलता येत नाही. तर गौरी म्हणते, ओमकार मी तर त्यांना म्हणतच होते हे काम करू नका, पण त्यांनी ऐकलं नाही. गौरीचे हे वाक्य पूर्ण होण्याआधीच ओमकार तिच्या सणसणीत थोबाडीत मारतो. गौरीला वाटतं जसं काय तिच्या कानाजवळ एखादा आयटम बॉम्बच फुटला आहे आणि गौरी चक्क जमिनीवर जाऊन लोळते. प्रकाशराव ओमकारवर ओरडतात आणि म्हणतात, ओमकार मी तुला हे नाही शिकवलंय, कोणत्याही स्त्रीवर कधी हात नाही उचलायचा. ओमकार म्हणतो, बाबा मला माफ करा, मीही हेच मानतो, स्त्रीवर कधी हात नाही उचलला पाहिजे. परंतु जर ही चुकीची वागली असेल आणि तेही तुमच्याबरोबर इतक्या खालच्या पातळीचं, तर मी तिला नक्कीच धडा शिकवणार आणि तिला शिक्षा भेटलीच पाहिजे. त्याशिवाय ती सुधारणार नाही. गौरी उभं राहते आणि म्हणते, ओमकार यांनी तुझे कान भरलेत ना, हे तुला खोटं सांगतायत. मी असं काहीही चुकीचं केलं नाही. ओमकार म्हणतो, कुणी माझे कान भरलेले नाहीत. हे सगळं सत्य मी माझ्या कानांनी ऐकलंय. जेव्हा तू माझ्या बाबांना ओरडत होतीस, त्यांनाही लादी पुसायला लावत होती ना, तेव्हा मी बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत होतो. आणि यानंतर जर एकही शब्द खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर या क्षणी मी तुला घटस्फोट देईन. ओमकारचा हा रुद्रावतार पाहून एकही शब्द बोलण्याची गौरीची हिंमत होत नाही. ओमकार म्हणतो, बाबा बस झालं, यानंतर मी तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही आणि तुम्ही हा त्रास नाही सहन करायचा. मी खूप आनंदात घरी आलो होतो कारण मला तेथे आर्मी क्वार्टर्स मिळालेत.
मी तुम्हाला दोघांनाही माझ्याबरोबर घेऊन जाणार होतो, परंतु आता मी फक्त तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाणार. बाबा, तुम्ही माझ्याबरोबर यायचं आणि तेथेच राहायचं. या गौरीला मी तिच्या आईबाबाकडे पाठवून देणार आहे. माहेरी पडली तर तिला तिची लायकी कळेल आणि मग सुधारेल. प्रकाशराव आणि गौरी एक शब्दही बोलत नाही. ओमकार प्रकाशरावांना सोफ्यावर बसवतो, गरम पाणी घेऊन येतो, त्यांचे पाय धुतो आणि त्यानंतर त्यांच्या पायाला तेल लावून मालिश करतो. गौरी कोपऱ्यात उभी राहून हे सगळं पाहत असते. काही दिवसानंतर ओमकार प्रकाशरावांना घेऊन आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी जातो. तेथेही तो आपल्या वडिलांची खूप सेवा करतो. हे दिवस प्रकाशरावांसाठी खूप आनंदाचे असतात. तर गौरी मात्र आपल्या नवऱ्याच्या विरहात आईबापाच्या घरीच पडून राहते. ओमकार तिला साधा एक फोनही करत नाही आणि तिला चांगलीच अद्दल घडवतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.